पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो परिसरामध्ये इमारत कोसळली। प्रशासकीय बिल्डिंग कोसळल्याची माहिती आहे, तर 14 ते 15 जण ढिगाऱ्याखाली अडकलेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त त्यासोबतच पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालंय। तर अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे। पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो परिसरामध्ये इमारत कोसळली आहे। पिंपरी चिंचवड शहरामधील मोशी कचरा डेपो या ठिकाणी एक दुर्घटना घडलेली आहे। आपण मागे पाहू शकतो। याच ठिकाणी ही बिल्डिंग जी आहे ती पूर्णपणे कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या बाजूला आपण पाहिलं तर कचऱ्याचे जे मोठे डोंगर आहेत, कचऱ्याचा जो ढीग आहे तो पावसामुळे या ठिकाणी खाली आल्याचं महानगरपालिकेचे आयुक्त यांनी सांगितलेलं आहे आणि तो ढीग खाली आल्यानंतर ह्या बिल्डिंगला धडकला आणि त्यामुळे ती बिल्डिंग पूर्णपणे कोसळलेली आहे आणि ह्या बिल्डिंगमध्ये जवळपास 20 कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। हे दुपारी 1:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि त्यावेळेस हे सर्व कर्मचारी जे आहेत ते जेवणासाठी त्या बिल्डिंगमध्ये गेले होते आणि गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुरू आहे आणि ह्या पावसाचा परिणाम ह्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती झाला आणि तो ढिगारा पूर्णपणे ह्या बिल्डिंगवरती पडला आणि त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त आणि एनडीआरएफ टीम असेल किंवा बचाव कार्य पथक हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी बचाव कार्य सध्या सुरू आहे। या घटनेमध्ये अजूनपर्यंत कोणी दगावलं नाही अशी माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि बचाव कार्य आता या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। आपल्याला माहिती आहे गेल्या 3 दिवसापासून संपूर्ण शहरात मुसळधार पाऊस चालू आहे। बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। 3-3, 4-4 मजल्यापर्यंत पाणी साचलेलं आहे। या मुसळधार पावसामुळेच आता जो कचऱ्याचा ढिगारा आहे तो ऑफिस स्टाफची एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगवर पडला, त्यामुळे त्या बिल्डिंगचा स्लॅब खाली आलेला आहे। परंतु तिथे एजी अँथनी यांचे कर्मचारी तिथं ऑफिस स्टाफचे काम करत होते। सुदैवाने सगळे सुखरूप आहेत। आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं अग्निशमन बचाव केंद्र, तसंच आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग आणि आता एनडीआरएफची टीम आणि पोलीस प्रशासन सर्व एकत्रित मिळून यांना सर्वांना सुखरूप बाहेर काढतील। 3 दिवसापासून प्रचंड मोठा जे पाऊस पडतोय त्याच्यामुळे तो जो SLF जो साचलेला होता मोठा साठा, त्याच्यात काही भाग लँडस्लाईडसारखा तो ह्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळला आणि प्रशासकीय इमारत आता पूर्णपणे पडलेली आहे। त्याच्यामध्ये अंदाजे 20 लोक होते, त्यातले 4 लोक बाहेर आलेत भिंत तोडून। अजून एक 15 लोक आतमध्ये आहेत, त्यांच्याशी आमचा संपर्क पण झालेला आहे। आता इथे एनडीआरएफ पण पोहोचलेले आहे आणि महापालिकेचे फायर ब्रिगेड, पोलीस कमिशनर साहेब पण इथे आलेले आहेत। आम्ही सर्व आता रेस्क्यू ऑपरेशन इथे चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।